Hello friends, welcome to the channel. Today we will learn the topic An Astrologer's Day. It is written by famous Indian novelist R.K. Narayan. His name was Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy, and he was one of the best known novelists among Indian English writers. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories and a number of travelogues, and has a collection of non-fiction to his credit. He also wrote his memoir My Days. Narayan created the imaginary town of Malgudi, where realistic characters in a typically Indian setting lived amid unpredictable events. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor. मित्रांनो, आज आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा पाठ शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण या पाठाचे लेखक आर के नारायण यांच्याबद्दल जाणून घेऊया. आर के नारायण यांचं पूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी असं होतं आणि ते सुप्रसिद्ध भारतीय इंग्रजी लेखक होते. त्यांनी 14 कादंबरी लिहिल्या आहेत आणि 5 कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. सोबतच त्यांनी प्रवास वर्णनं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यांनी माय डेज नावाचं एक स्वतःच्या आठवणीवर आधारित पुस्तक प्रकाशित केलं. आर के नारायण यांनी मालगुडी नावाचं एक काल्पनिक गाव आपल्या लिखाणामध्ये तयार केलं आणि ज्यावर आधारित नंतर मालगुडी डेज नावाचं एक सिरियल सुद्धा दूरदर्शनला आलं होतं. आर के नारायण यांच्या कथेमधील पात्र जे आहे तर ते ग्रामीण पार्श्वभूमी असणारे पात्र असतात आणि जे मानवता त्याचबरोबर काहीसा विनोद आणि दैनंदिन जीवनातलं सामान्य आयुष्य त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतं. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. These include Swamy and Friends, The Bachelor of Arts, The Dark Room, An Astrologer's Day and Other Stories, Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for the Mahatma, The Guide and many other books. तर या वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून नारायण अमेरिकन वाचकांना ओळखीचे झाले. त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, An Astrologer's Day and Other Stories, Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for the Mahatma आणि द गाईड ही त्यांची वेगवेगळी पुस्तकं आहेत. हिज नॉवेल द गाईड won him the साहित्य अकादमी अवॉर्ड in 1961, the most coveted literary honor in India. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique Indianness and a simplicity which is utterly charming and authentic. त्यांच्या द गाईड या कादंबरीला भारतातला सर्वोच्च समजला जाणारा साहित्यिक पुरस्कार साहित्य अकादमी हा 1961 मध्ये मिळाला होता. त्यांची लिखाणाची शैली ही काहीशी विनोदी आणि ज्यातून उपहासात्मक लिखाण त्यांचं आपल्याला दिसून येतं आणि या सर्व लिखाणातून इंडियननेस भारतीयता जपली जाते. Narayan typically portrays a peculiarities of human relationships and ironies of Indian daily life. His style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. काहीशा सोप्या पद्धतीने आणि भारतीयता जोपासत त्यांनी आपलं लिखाण केलेलं आहे. आज आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा पाठ शिकूया. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of dozen cowrie shells, a square of piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. नेहमीप्रमाणेच एका ज्योतिषाने त्याला लागणारी सर्व साहित्य
आपल्या बॅगमधून बाहेर काढली, ज्यामध्ये काही शिंपले आहेत, शंख आहेत, कवड्या आहेत, एक कापड आहे, ज्या कापडावर काहीतरी तक्ते आहेत, एक वही आहे, त्यासोबतच हस्तलिखिताची एक पामिरा रायटिंगसुद्धा आहे आणि त्याच्या डोक्यावर विभूती आहे, विभूती भस्म लावलेला आहे. सोबतच त्याच्या डोक्यावर अष्टगंध किंवा ज्याला आपण शेंदूर म्हणतो तर तेही आहे आणि या सर्व या रंगामुळे त्याचं मस्तक तेजस्वी भासत आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक तीक्ष्ण आणि विलक्षण अशी चमक होती. आता यातील काही कठीण वाटणारे शब्द पहा. काउरी शेल्स म्हणजे कवड्या. अ सी ॲनिमल हुज शेल्स आर युज्ड फॉर व्हेरियस पर्पजेस. ऑब्स्क्युअर मीन्स अस्पष्ट, अंधुक. मिस्टिक मीन्स गूढ, रहस्यमय. रिप्लेंडंट म्हणजे तेजस्वी, चमकणारा. वर्मिलियन म्हणजे या ठिकाणी अष्टगंध जो सेंद्रिय रंगाचा असतो. प्रॉफेटिक मीन्स टू प्रेडिक्ट व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर म्हणजे भविष्य सांगणे, भविष्यवेत्ता, त्याला प्रॉफेटिक म्हणतात. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. त्याच्या रंगवलेल्या कपाळावर आणि त्याच्या दाट असणाऱ्या मिश्या याच्या मधोमध असलेलं त्याच्या डोळ्यामधील तेज हे किंवा रंगसंगतीमुळं अधिक प्रखर वाटत होतं आणि एक साधारण भोळाभाबडा माणूस जरी असेल तरी तो याच्याकडे पाहून प्रभावित होऊ शकला असता. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डहलिया स्टॉक्स. आणि एवढं सर्व रंगसंगती असताना याचा अधिक परिणाम व्हावा म्हणून की काय, त्यानं डोक्याला भगव्या रंगाचा फेटा गुंडाळलेला आहे आणि त्याची ही रंगसंगती कधीही अपयशी होत नाही, कधीही फिकी पडत नाही. जसं डेलिया किंवा कॉस्मसच्या फुलाकडं मधमाशा आकर्षित होतात तसंच त्याचे ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होत असतात. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. It was a remarkable place in many ways. तो नेहमी गजबजलेल्या टाउन हॉल पार्कच्या रस्त्याच्या कडेला एका चिंचेच्या झाडाखाली तो बसत असतो आणि या जागेला महत्त्व येण्यासाठी अनेक कारणं आहेत. अनेक कारणासाठी ती जागा प्रसिद्ध होती. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. आणि या रस्त्यावर, एका अरुंद अशा रस्त्यावर दिवसभर गर्दी असायची आणि लोक त्या रस्त्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ये जा करायचे. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. त्या रस्त्याच्या दोन्ही कडेने वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आणि उद्योगधंदे सुरू होते. त्यामध्ये औषधी विक्रेते, चोरीच्या वस्तूंचे विक्रेते, जादूगार आणि त्याचबरोबर कपड्यांचा लिलाव सुद्धा त्या रस्त्यावर होत असे आणि या सर्वांमुळे त्या रस्त्यावर दिवसभर गर्दी असे. दिवसभर तो रस्ता शहरातील नागरिकांना आकर्षित करायचा. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day and on the next Delhi almond and on the third Raja's delicacy and so on
and so forth, and people flocked to him. त्या रस्त्यावर मोठ्याने आवाज करत तळलेले शेंगदाणे विकणारा विक्रेता सुद्धा होता आणि तो त्याच्या पदार्थांना, त्याने तयार केलेल्या पदार्थाला वेगवेगळी मजेशीर नावं द्यायचा. एखाद्या दिवशी तो त्याला बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, एखाद्या दुसऱ्या दिवशी तो दिल्ली बदाम म्हणायचा आणि तिसऱ्या दिवशी त्याला एखादं वेगळंच नाव, राजाची खास मेजवानी, अशी काही वेगवेगळी नावं तो द्यायचा आणि हे सर्व नावं ऐकून लोक त्याच्या समोर गर्दी करायचे. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. The astrologer translated his business by the light of the flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. मग या गर्दीचा काही हिस्सा या ज्योतिषाकडे सुद्धा रेंगाळत असायचा आणि त्या शेजारच्या विक्रेत्या कडून जी आग पेटवली जाते त्या आगीच्या प्रकाशामध्ये हा ज्योतिषी आपला व्यवसाय करीत असे आणि या सर्व वातावरणामुळे त्याला एक वेगळं वलय त्या परिसराला प्राप्त झालं होतं. आता यातील काही डिफिकल्ट वर्ड्स पहा. वोसिफेरसनेस म्हणजे बीइंग लाऊड अँड नॉयजी, गर्दी किंवा गोंगाट. डॅलिड मीन्स वेस्टेड टाइम जस्ट हँगिंग अराउंड म्हणजे भरकटणे. फ्लेअर म्हणजे भडकणे. क्रॅकल्ड, क्रॅकल्ड मीन्स तडतड असा आवाज, तडकणे. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. आणि या सर्व गोष्टींना भरीच भर म्हणून किंवा आणखी एक वलय प्राप्त करून देण्यासाठी त्या नगरपालिकेने त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय केलेली नव्हती. आणि one or two had hissing gaslights, some had necked flares stuck on poles, some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologer, managed without lights of their own. मग या रस्त्यावर म्युनिसिपलने, नगरपालिकेने दिवाबत्तीची सोय केलेलीच नव्हती. मग अशा वेळी काही जण गॅसचे दिवे होते, काही जणांकडे बत्त्या होत्या आणि काही जणांकडे मशाली लटकवलेल्या होत्या आणि काही जणांनी जुने काही सायकल दिवे लावलेले होते. आणि या ज्योतिषासारखे काही लोक आपल्या स्वतःच्या प्रकाशाशिवाय इतरांच्या प्रकाशावरच आपला व्यवसाय चालवायचे. आणि या सर्व गोष्टींमुळं त्या ठिकाणाला एक वलय प्राप्त झालं होतं. इट हॅज बिल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. प्रकाश आणि अंधारांचा एक विस्मयकारक खेळ त्या ठिकाणी असायचा. ज्योतिषाचं मात्र त्यामुळं फावलं, त्याचा फायदा झाला. त्याचं कारणही तसंच होतं की आयुष्याच्या सुरुवातीला त्याने ज्योतिषी बनण्याचा विचार सुद्धा केला नव्हता. कारण पुढच्या क्षणी त्याच्या स्वतःच्या आयुष्यात त्याला काय कळणार आहे, काय होणार आहे याची कल्पना नव्हती. तो दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे नेमकं काय घडणार आहे हे त्याला कसं कळणार. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. आणि हा जो ज्योतिषी आहे तर त्या ज्योतिषाला ग्रह तारे यांचा संबंध काहीही नव्हता. त्याला तेवढंच ज्ञान होतं या ग्रह ताऱ्यांचं जेवढं त्याच्या ग्राहकांना असायचं. आणि तरीही असं असलं तरीही तो जे काही सांगायचा ते लोकांना आनंद द्यायचं आणि तसंच प्रत्येकाला त्याच्या त्या सांगण्यावर आश्चर्य वाटायचं. आणि हे केवळ त्याने त्याच्या व्यवसायातून मिळवलेल्या सरावामधून, त्याच्या अभ्यासामधून आणि चतुराईमधून त्याने ही सर्व कला ग्राहकांना
खुश करण्याची कला त्याने आत्मसात केली होती. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. आणि मग एखाद्या मजुराला जेवढी मजुरी सायंकाळी घराकडे जात असताना मिळायची तेवढीच मजुरी घेऊन तो आपल्या घरी दिवसाच्या शेवटी जायचा. म्हणजे एखादा मजूर दिवसभर काम केल्यानंतर जेवढी मजुरी कमावतो तेवढं हा त्या ठिकाणी बसून दिवसाच्या अखेरीस त्याच्या मेहनतीचं फळ म्हणून त्याला काही मिळकत मिळत असे आणि ती घराकडे तो घेऊन जायचा. एन्चॅन्टमेंट. एन्चॅन्टमेंट मीन्स मॅजिकल इफेक्ट, जादू किंवा किमया. बिविल्डरिंग. बिविल्डरिंग मीन्स कन्फ्युजिंग और बॅफलिंग, गोंधळून टाकणारे, विस्मयकारी. क्रिसक्रॉस. क्रिसक्रॉस मीन्स लाईन्स. श्रूड. श्रूड मीन्स गुड ॲट जजिंग पीपल, चतुर किंवा धूर्त. He had left his village without any previous thought of or plan. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and ripening in his cornfield and ancestral home. जर समजा त्याने जर त्याचं गाव सोडलं नव्हतं, त्याने जर त्याचं कोणतीही प्लॅन किंवा योजना आखून गाव सोडलं नव्हतं, तो असाच अचानकपणे गाव सोडून आला होता आणि तो जर समजा गावामध्ये राहिला असता तर आपल्या पूर्वजांचा जो शेतीचा व्यवसाय आहे, घरदार, लग्न संसार, मक्याच्या शेतामध्ये किंवा वडिलोपार्जित घरामध्ये आयुष्य कंठत तो म्हातारा झाला असता. पण तसं व्हायचं नव्हतं, त्याचं नशीब काहीतरी वेगळंच होतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. He had to leave home without telling anyone and he could not rest till he left it behind. A couple of hundred miles. To a villager it is a great deal, as if an ocean flowed between. आणि म्हणून मग घरच्या कोणालाही न कळवता त्याला घर सोडून जाणं भाग पडलं आणि आपल्या गावापासून शेकडो मैल दूर जाऊन तो एका ठिकाणी एका शहरामध्ये थांबला. आणि एका ग्रामीण माणसाला, एका गावात राहणाऱ्या व्यक्तीला एवढा मोठा पल्ला गाठणे, एवढं मोठं अंतर कापून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे जणू काही एखादा समुद्र पार करून दुसरीकडे स्थलांतरित होणे असा अनुभव त्या ज्योतिषाला आला होता. He had a working analysis of mankind's troubles, marriage, money and tangles of human ties. Long practice had sharpened his perception. Without 5 minutes, he understood what was wrong. He charged 3 pies per question, never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. आणि मग या ज्योतिषाला मानवी व्यवहाराबद्दल बरंच ज्ञान मिळालं होतं. या सततच्या कामातून, लोकांच्या वर्तनाच्या अभ्यासातून त्याला एक ज्ञान मिळालं होतं. माणसाच्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे लग्न, पैसा किंवा नात्याची गुंतागुंत, ह्या ज्या समस्या आहेत, मानवी कोणत्याही माणसाला भेडसावणाऱ्या समस्या, या समस्यांचं तो व्यावहारिक विश्लेषण उत्तम रीतीने करत असे आणि सरावामुळे त्याला त्यातलं ज्ञान अधिक दृढ झालं होतं. 5 मिनिटाच्या आतच आपल्या ग्राहकाची काय समस्या आहे हे त्याला समजत असे आणि त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी एका प्रश्नाला तो 3 पैसे घेत असे. म्हणजे समोरचा व्यक्ती, समोरचा ग्राहक जेव्हा त्याच्याकडे आला तेव्हा त्याला तो 10 मिनिटापर्यंत बोलतं करायचा. स्वतः एकही शब्द बोलायचा नाही, सगळं त्याच्याकडून ऐकून घ्यायचा आणि या 10 मिनिटाच्या संवादामध्ये त्याला, त्या ग्राहकाला काय उत्तर द्यायचे हे सगळं समजून जायचं. When he told the person before him gazing at his farm, in many ways you are not getting the fullest result for your efforts, 9 out of 10 were disposed to agree with him. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? Or he gave an analysis of character,
most of your troubles are due to your nature. How can you be otherwise with Saturn where he is? You have an impetuous nature and a rough exterior. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. ग्राहकांचा तळहात निरखून पाहत पाहत तो त्यांना काही त्यांचं समाधान करणारं बोलायचा. जसं आपण नेहमी पाहतो की भविष्य सांगणारे हे तेच ते वाक्य सर्वांना सारखंच बोलत असतात, ते सांगत असतात आणि ते प्रत्येकाला लागू पडतील असे वाक्य बोलतात. जसं हा ज्योतिषी त्याला म्हणायचा की तुमच्या कष्टाच्या तुलनेत तुम्हाला पाहिजे तेवढं यश मिळत नाही. तुमच्या कुटुंबात किंवा दूरच्या नात्यात एखादी अशी महिला आहे का की जी तुमच्याशी वितुष्ट ठेवून आहे, तुमच्याशी तिचा सलोखा नाही. आणि या स्वभावाचं विश्लेषण करून तो म्हणायचा तुम्हाला जो काही त्रास होत आहे, तुम्हाला ज्या काही समस्या येत आहेत, त्या केवळ तुमच्या स्वभावामुळे आहेत. कारण शनी या ठिकाणी असताना तुम्हाला आणखी दुसरं कोण काय करू शकणार. तुमचा स्वभाव बाहेरून जरी कठोर असला तरी आतून फार नरम आहे. तुम्ही फार मदत करणारे व्यक्ती आहात. मग हे सर्व ऐकल्यानंतर कोणालाही आनंदच होणार, तो लगेच खुश होईल. तसंच याचेही ग्राहक खुश व्हायचे आणि आपल्या मवाळ स्वभावामुळे लोकांना आपण बाहेरून कठोर वाटतो अशी कल्पना कोणालाही करायला नक्कीच आवडते. असं समाधान करणारं तो उत्तर आपल्या ग्राहकांना द्यायचा आणि त्याच्या या सर्व बोलण्यामुळे ग्राहक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. आता येथील काही डिफिकल्ट वर्ड्स. इम्पेच्युअस. इम्पेच्युअस मीन्स इम्पल्सिव्ह, उतावीळ किंवा भावना प्रधान व्यक्ती. इंडियर्ड. इंडियर्ड मीन्स मेड समथिंग लाइकेबल, प्रिय किंवा आवडणारे. एक्सटेरियर मीन्स आउटवर्ड अपीयरन्स, बाह्य स्वरूप. फॉरबिडिंग. फॉरबिडिंग मीन्स फिअरसम, कठोर. The nuts vendor blew out his flare and rose to go home. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. जेव्हा ज्योतिषाच्या बाजूला असलेला शेंगदाणे विक्रेता त्याने आपली दिव्याची ज्योत मालवली आणि घरी जायसाठी तो निघाला. आणि ही ज्योत विझणे म्हणजेच हा त्या ज्योतिषासाठीचा संकेत होता की त्यानं सुद्धा आता आपलं कार्य थांबवावं, आपलं साहित्य आपल्या पिशवीमध्ये भरावं आणि तिथून निघावं. ही ज्योत मालवल्याच्या नंतर त्या शेंगदाणे विक्रेत्याने आपल्या शेजारची ज्योत मालवल्यामुळे त्या ज्योतिषाच्या बाजूला अंधार झाला. त्या ठिकाणी फक्त एक हिरवासा अंधुक उजेड, एक उजेडाची तिरीप त्याच्या समोर असलेल्या मैदानावर, जमिनीवर त्याच्या समोर असलेल्या. ही picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. जेव्हा ज्योतिषाने आपलं सर्व साहित्य, पॅराफर्नेलिया म्हणजे साधनं, अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स, मग त्याची जी साधनं होती ती साधनं त्यानं एक एक करत आपल्या बॅगमध्ये भरायला सुरुवात केली. आणि हे करत असताना त्याच्या समोर जो हिरवासा अंधुक प्रकाश होता तो काहीसा बंद झाल्यासारखा झाला, तो निघून गेला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, यू लुक सो केअरवर्न, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. आणि मग ती प्रकाश, त्या प्रकाशाचे किरण जाऊन अंधार का झाला म्हणून त्या ज्योतिषाने वर पाहिलं तर त्याच्या समोर एक ग्राहक आलेला होता आणि तो काहीसा केअरवर्न मीन्स वरीड, चिंताग्रस्त. तर चिंताग्रस्त दिसत होता आणि त्याने त्याला विचारलं, बसण्यासाठी विनंती केली आणि बोल, तुझ्या काय समस्या आहेत मला सांग, असं तो म्हणू लागला.
द ऑदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वेगली. आणि मग त्या ग्राहकाने अस्पष्टपणे उत्तर देत त्या ज्योतिषाला सांगितलं, द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन वेअर अपॉन द ऑदर थर्स्ट हिज पाम अंडर हिज नोज सेईंग, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. आणि मग त्या ग्राहकाने त्याच्या तळहाताचा भाग त्या ज्योतिषाच्या समोर केला आणि त्याने आवाहन केलं की तू स्वतःला ज्योतिषी म्हणतोस ना, तर मग सांग माझं भविष्य. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज्ड अँड सेड, टिल्टिंग द ऑदर्स फार्म टुवर्ड द ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईट, युअर्स इज अ नेचर, ओ स्टॉप दॅट. द ऑदर सेड, टेल मी समथिंग वर्थ वाईल. त्यानंतर मग जेव्हा त्या ग्राहकाने आपला तळहात ज्योतिषाच्या समोर धरला तेव्हा ज्योतिषाने त्याचा हात काहीसा खाली वाकवत, टिल्टिंग मीन्स वाकवणे, झुकवणे, तर तो हात त्या हिरव्याशा उजेड्याकडे झुकवत त्याला त्याचे ठरलेले वाक्य त्याने बोलायला सुरुवात केली की तुझा स्वभाव असा आहे, तू असा आहेस, तसा आहेस, असं सांगायला लागलं. तेवढ्यातच तो ग्राहक काहीसा नाराजीच्या सुरात म्हणाला, ते बाकीचं काही सांगू नको, मला काहीतरी महत्वपूर्ण किंवा माझं समाधान होईल असं काहीतरी सांग. अवर फ्रेंड फेल्ट पिक्ड, आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. त्यानंतर मग त्याचा राग पाहून ज्योतिषाने त्याला सांगितलं की आमचा मित्र काहीसा रागावलेला दिसत आहे, मी प्रत्येक प्रश्नासाठी 3 पैसे आकारतो आणि त्या 3 पैशाच्या पुरतं समाधान होईल असं उत्तर तुला त्या 3 पैशामध्ये मिळेल. ॲट दिस द ऑदर विड्रीव हिज आर्म, टूक आउट अँड आणा अँड फ्लंग इट आउट टू हिम सेईंग, आय हॅव सम क्वेश्चन्स टू अस, इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. मग त्या ग्राहकाने आपला हात त्याच्या हातातून हिसकाटून घेतला आणि एका आण्याचं नाणं त्याच्या दिशेने फेकलं आणि तो म्हणाला की मला काही प्रश्न पडलेले आहेत आणि त्या प्रश्नाचं समाधान पाहिजे, आणि जर समजा तू माझी फसवणूक करत आहेस असं जर मला वाटलं तर मी मग काय करेन, मी त्या आण्यावर व्याज लावून त्याचे दुप्पट पैसे तुझ्याकडून घेईन. ब्लफिंग, हिअर ब्लफिंग मीन्स डिसिविंग, फसवणूक करणारा. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. मग ज्योतिषी त्याला म्हणाला की तुला जर माझी उत्तरं समाधान देणारी वाटली तर तू मला 5 रुपये देशील? नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. मग तो म्हणाला नाही, मी देणार नाही. मग ज्योतिषी म्हणाला तू मला 8 आणे देशील का? ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि मग ज्योतिषी आणि त्या ग्राहकामध्ये करार झाला, ॲग्रीमेंट झाला. पॅक्ट मीन्स ॲग्रीमेंट. आणि त्या ग्राहकाने त्या कराराला मान्यता दिली, तू जर मला समाधानकारक उत्तरं दिली तर मी दुप्पट अमाऊंट देईल, आणि तू जर मला समाधानकारक उत्तरं नाही दिली तर तुला मी दिलेल्या पैशाच्या दुप्पट अमाऊंट तुला परत करावी लागेल. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लिट अ चेरिट. काहीसे मंत्र पुटपुटत त्या ज्योतिषाने आकाशाकडे बघत बघत काही शब्द पुटपुटले. तेवढ्या वेळात त्या ग्राहकाने आपल्या जवळची चिलीम पेटवली. चेरूट मीन्स सिगार, चिलीम. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि तेवढ्यातच मग ज्योतिषाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या ग्राहकांचा चेहरा त्या काडीपेटीच्या उजेडामध्ये त्याला स्पष्टपणे दिसला. एक कटाक्ष त्या ज्योतिषाने त्याच्या चेहऱ्याकडे टाकला. आतापर्यंत त्याचा चेहरा त्या ज्योतिषाला दिसलाच नव्हता, कारण त्या ठिकाणी अंधार होता. फक्त त्याचा तळहात तेवढा ज्योतिषाने पाहिला होता. परंतु आता त्याने काडीपेटी पेटवल्यामुळे त्याच्या प्रकाशामध्ये या ज्योतिषाला त्या ग्राहकाचा संपूर्ण चेहरा दिसला. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर्स swore at their horses and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. त्या रस्त्यावर कारच्या हॉर्नचा आवाज येत होता. त्याचबरोबर जे टांगेवाले आहेत, जुटका मीन्स टांगा,
अ हॉर्स ड्रिव्हन कार्ट. तर टांगेवाले घोड्यांना ओरडत होते. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि त्या परिसरात असलेला गर्दीचा गोंगाट, त्या बागेच्या बाजूला असलेला अंधकारमय रस्ता, तर हे सगळं भयंकर त्यावेळेला वाटत होतं. द ऑदर सॅट डाऊन सकिंग हिज चेरूट पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. आणि हा जो ग्राहक आहे ज्याने आपली चिलीम पेटवली होती आणि चिलीम पेटवत त्याचा धूर काढत काढत काहीसा निष्ठुरपणे त्या ज्योतिषाच्या समोर तो बसला होता. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आणि या सर्व वातावरणामुळे तो जो ज्योतिषी आहे तर तो ज्योतिषी काहीसा बेचैन झाला होता. ही वॉज अनकम्फर्टेबल. हेअर टेक युअर आना बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. इट इज लेट फॉर मी टुडे. आणि त्याने मग त्या ज्योतिषाला देऊ केलेला एक आण्याचं नाणं ज्योतिषाने त्याला परत केलं आणि म्हणाला, अशा प्रकारचे आव्हानं मी घेत नाही. आज मला घरी जायला उशीर झालेला आहे, मला निघू दे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि एवढं सर्व केल्याच्या नंतर तो आपलं साहित्य पिशवीमध्ये भरायला लागला. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. आणि मग त्या ग्राहकाने त्याच्या मनगटाला पकडलं आणि मनगटाला पकडून म्हणू लागला की आता तू जाऊ शकत नाहीस, कारण तूच मला इथं बसण्यासाठी आग्रह केलेला आहेस. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक यू टुमॉरो. आणि मग तो ज्योतिषी काहीसा थरथरू लागला. त्याने ग्राहकाने त्याच्या मनगटाला पकडलेलं होतं. थरथरत त्याचा आवाजामध्ये सुद्धा काहीसा कंप जाणवत होता आणि आवाज आता त्याचा काहीसा मंद झाला, काहीसा धीमा झाला. आणि तो त्या ग्राहकाला म्हणू लागला, विनंती करू लागला की आज मला जाऊ दे, मी उद्या तुझ्यासोबत चर्चा करेन. द ऑदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, देअर इज अ वुमन. आज मला जाऊ दे असं त्या ज्योतिषानं सांगलं तरीही तो ग्राहक काही त्याच्यावर मानायला तयार नव्हता. त्याने आपला तळहात ज्योतिषाच्या चेहऱ्याकडं नेला आणि त्याला म्हणाला, आव्हान हे आव्हानच आहे, या आव्हानाचा तुला सामना करावाच लागेल आणि तुला आज माझं भविष्य सांगावंच लागेल. मग त्या ज्योतिषाने आपलं कार्य किंवा आपलं भविष्य सांगायला सुरुवात केली. काहीसा त्याने घसा साफ केला आणि त्याला म्हणू लागला की एक महिला तुझ्या आयुष्यात आहे. तेव्हा तो ग्राहक म्हणाला, स्टॉप, सेड द ऑदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? आन्सर धिस अँड गो, अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. आणि मग त्या ग्राहकाने त्याला सांगितलं की महिला आहे, हे आहे, ते आहे, असं ते जनरल उत्तर देणं मला सोडून दे. आज मी ज्या उद्देशासाठी, ज्या शोधासाठी या शहरात आलेलो आहे त्यात मला यश मिळेल की नाही हे मला अगोदर सांग, नाहीतर तुझे सर्व पैसे मी काढून घेईन. तुला जे काही आज दिवसभरामध्ये पैसे मिळालेले आहेत तर ते पैसे मला तुला द्यावे लागतील. डिस्गॉर्ज मीन्स सरेंडर अंडर प्रेशर, म्हणजे तुला हे मला देऊन टाकावे लागतील, बाहेर काढून टाकावे लागतील. The astrologer muttered a few incantations and replied, all right, I will speak, but will you give me a rupee if what I say is convincing? मग तेव्हा ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, ठीक आहे. त्याने काहीसे मंत्र म्हणायला सुरुवात केली. इनकॅन्टेशन्स म्हणजे मॅजिकल वर्ड्स, मंत्र. तर मंत्र म्हटले आणि मनाला तो म्हणाला की ठीक आहे, तू म्हणतोस ते मला मान्य आहे, परंतु तू मला ₹1 देशील का जर मी तुझं समाधान केलं तर? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, आणि मग तू जे काय करायचं ते करू शकतोस, मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला समाधानकारक उत्तर जर मिळाली तर ₹1 देशील का? आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द ऑदर ॲग्रीड. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट? आणि मग
त्या ज्योतिषाने सांगायला सुरुवात केली. त्या दोघांमध्ये घासाघीस झाली, बार्गेनिंग झाली. हॅगलिंग मीन्स बार्गेनिंग, घासाघीस करणे, एखाद्या वस्तूच्या भावाबद्दल घासाघीस करणे. तर ही घासाघीस झाल्याच्या नंतर त्या ज्योतिषाने सांगायला सुरुवात केली की तुला मरण्यासाठी सोडून देण्यात आलं होतं. बरोबर आहे का? टेल मी मोर. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आणि मग असं सांगितल्याच्या नंतर तुला मरण्यासाठी सोडून देण्यात आलं होतं असं म्हणलं की तो ग्राहक काहीसा अचंबित झाला. तर म्हणाला, हो, मला पुढचं सांग. एक चाकू तुझ्या छातीमध्ये घुसवण्यात आला होता असं ज्योतिषाने ग्राहकाला सांगितलं. गुड फेलो, ही बेअर्ड ही चेस्ट टू शो द स्कार, व्हॉट एल्स. आणि असं म्हणताच मग त्या ग्राहकाने आपली छाती उघडी करून त्याला दाखवली आणि त्या छातीवरचे चाकूच्या जखमेचे व्रण त्या ज्योतिषाला दाखवले. अँड देन यू वेर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड, यू वेर लेफ्ट फॉर डेड. त्यानंतर तुला चाकू मारल्यानंतर एका विहिरीमध्ये ढकलून देण्यात आलं आणि तुझ्या मरणाची वाट पाहू लागले. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू वेल, एक्सक्लेम द ऑदर ओव्हरवेल्म बाय एन्थुझियाझम. आणि हे सर्व ऐकल्याच्या नंतर तो काहीसा उत्साहित झाला आणि त्या ज्योतिषाला म्हणू लागला, मी कदाचित मरण पावलो असतो जर एका वाटसरूने, पासरबाय मीन्स वाटसरू, त्याने जर मला विहिरीत डोकावून पाहिलं नसतं तर मी मरण पावलो असतो. वेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड क्लेंचिंग हिज फिस्ट. आणि मग त्या ज्योतिषाला तो विचारू लागला की ज्या माणसाने माझ्यावर हल्ला केला होता त्याला मी कधी शोधू शकेल, त्याला मी कधी मिळवू शकेन. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रॉलॉजर. आणि त्या ज्योतिषाने सांगितलं, आता तो इथं नाही, तुला तो स्वर्गातच मिळेल. ही डाईड 4 months ॲगो इन अ फार ऑफ टाउन. आणि ज्योतिषाने त्याला सांगितलं की तो 4 महिन्यापूर्वीच एका दूरच्या शहरामध्ये मरण पावला आहे. ज्योतिषी त्याला सांगू लागला, तुझ्यावर हल्ला करणारा माणूस हा आता पृथ्वीवर नाही, तुला तो स्वर्गात मिळेल. आणि तो 4 महिन्यापूर्वीच एका दूरच्या शहरामध्ये मरण पावला आहे. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम. द ऑदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट, द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. आणि हे ऐकल्याच्या नंतर तो ग्राहक काहीसा वेदनेने विवळल्यासारखा ग्रोनिंग करू लागला. ग्रोन मीन्स कन्ने. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. आणि ज्योतिषी पुढील भविष्य त्याला सांगू लागला. गुरु नायक, यू नो माय नेम, सेड द अदर सेड टेकन अबॅक. आणि गुरु नायक हे नाव त्या ग्राहकाचे सांगितल्यानंतर तो ग्राहक काहीसा अचंबित झाला, आश्चर्यचकित झाला आणि ज्योतिषाला म्हणू लागला, तुला माझं नाव माहिती आहे? ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरु नायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. मग तो ज्योतिषी गुरु नायकला म्हणू लागला, मला जशा इतर गोष्टी माहीत आहेत तसंच तुझं नाव सुद्धा मला माहीत आहे. मी आता जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐक. तुझं गाव इथून 2 दिवसाच्या प्रवासावर उत्तर दिशेला आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. आणि यानंतर आता पुढची गाडी पकड आणि निघून जा. मला असं कळत आहे की तू घराच्या बाहेर पडला तर तुझ्या जीवाला पुन्हा एकदा काय आहे, मोठा धोका आहे. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go home. Never travel southward again and you will live to be 100. ज्योतिषाने आपल्या साधनातील, आपल्या साहित्यातील एक अंगारा त्याच्या समोर धरला आणि त्याला सांगितलं, हा अंगारा तुझ्या कपाळावर लाव आणि घराकडे निघून जा आणि पुन्हा दक्षिण दिशेला कधीही प्रवास करू नको. असं जर तू केलास तर 100 वर्ष तू जगशील. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, द ऑदर सेड रिफ्लेक्टिव्हली. मी पुन्हा घर का सोडून जाऊ आणि घर सोडण्याचं मला काय कारण आहे, असं तो ग्राहक
म्हणजेच गुरुनायक ज्योतिषाला म्हणाला, आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि नंतर तो म्हणाला की मी वारंवार त्याला शोधण्याकरिता घराच्या बाहेर पडत होतो आणि तो जर मला भेटला असता तर मी त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडत असे, असं खेदाने म्हणत त्याने आपली मान हलवली. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली, ही हॅज इस्केप्ड माय हँड्स. परंतु असं झालं नाही, प्रत्येक वेळी तो माझ्यापासून बचावला. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आणि तो म्हणाला, मला अपेक्षा आहे की त्याला जसं मरण यायला हवं होतं तसंच त्याला मरण आलं असेल, म्हणजे त्याची जशी लायकी होती त्यासारखा मृत्यू त्याला आला असेल असं मला वाटतं. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, हो तुला जसं वाटतंय तसंच झालं. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि तो एका ट्रक खाली, एका लॉरी खाली चिरडला गेला आहे. ट्रकने अपघात झाल्यामुळं त्याचा मृत्यू झाला असं म्हणल्यानंतर तो ग्राहक म्हणजेच गुरुनायक काहीसा आनंदला. या वार्तेमुळं, या बातमीमुळं त्याला आनंद झाला. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आणि तिथून मग ज्योतिषाने आपलं सर्व साहित्य गोळा केलं, आपल्या पिशवीमध्ये, झोळीमध्ये सर्व साहित्य टाकलं. तोपर्यंत ते ठिकाण सुनसान झालं होतं. तिथले सर्व व्यावसायिक निघून गेले होते. द ग्रीन शॅफ्ट वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आणि त्या ठिकाणी जो हिरव्या उजेडाची तिरीप होती ती सुद्धा निघून गेली होती आणि संपूर्ण परिसर अंधकारमय झाला होता. संपूर्ण परिसर शांत झाला होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. आणि तो जो अनोळखी ग्राहक ज्योतिषाकडे आला होता तो सुद्धा तिथून निघून गेला होता आणि जाता जाता त्याने मुठभर नाणे ज्योतिषाला दिले आणि तिथून तो निघून गेला. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड, काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. त्या ज्योतिषाला घरी परतायला जवळपास मध्यरात्र झाली होती. त्याची पत्नी त्याची वाट पाहत होती. दरवाजाजवळ थांबून ती आपल्या पतीची वाट पाहत होती आणि ह्याला उशीर झाल्यानंतर तिने आपल्या पतीला उशीर होण्याचं कारण विचारलं. असं विचारताच त्याने त्या अनोळखी व्यक्तीने दिलेले नाणे तिच्याकडं फेकत तिला म्हणाला, या सर्वांची मोजणी कर. मला एका माणसाने सर्व हे नाणे दिले आहेत, हे सर्व मोजून घे. 12 अँड हाफ आनाज, शी सेड काउंटिंग. आणि मोजत मोजत त्याची पत्नी त्याला म्हणाली की हे 12.5 आणे आहेत. शी वॉज ओव्हरजॉईड. आणि हे सर्व नाणे पाहून तिला खूप आनंद झाला होता. I can buy some jaggery and coconut tomorrow. The child has been asking for sweets for so many days now. I will prepare some nice stuff for her. मी उद्या या नाण्यांचा काही गूळ आणि खोबरं घेऊन येईल. मुलगी आपल्याला बऱ्याच दिवसापासून काहीतरी मिठाई कर अशी मागणी करत होती. उद्या तिच्यासाठी काहीतरी मी छान पदार्थ बनवीन असं तिने आपल्या पतीला सांगितलं. द स्वाईन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. त्याने मला फसवले, त्या डुकराने मला फसवलं. त्यानं मला 1 रुपया द्यायचं कबूल केलं होतं, परंतु 12.5 आनेच दिले काय. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. तिने आपल्या पतीकडं पाहिलं आणि त्याला म्हणाली, तुम्ही काही काळजीत दिसता, नेमकं काय झालं. व्हॉट इज रॉंग, काय झालं. नथिंग, काही नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्यॉल ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. त्याने जेवणानंतर आपल्या पत्नीला सांगितलं. आपल्या खाटेवर तो बसला. प्योल, प्योल म्हणजे बाज किंवा कॉट. त्यावर तो बसून तिला सांगू लागला, तुला माहीत आहे का की माझ्या डोक्यावरचं एक बर्डन आज खूप कमी झालं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. आणि मी
अशा विचारात होतो की माझ्याकडून एका माणसाचा खून झाला आहे, माझ्याकडून एका माणसाचा खून झाला आहे, त्या माणसाच्या रक्तानं माझे हात माखले आहेत असं एवढे वर्ष मला वाटत होतं. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू, ही इज अलाइव्ह. आणि म्हणूनच तर मी माझं गाव सोडून इथं आलो होतो, या ठिकाणी सेटल झालो, या ठिकाणी मी राहिलो, स्थायिक झालो आणि तुझ्याशी लग्न केलं. ज्या माणसाचा मी खून केला आहे असं मला वाटत होतं तो माणूस आज जिवंत आहे. शी गास्प्ड, यू ट्राईड टू किल हिम. धास्तावून ती म्हणाली, तुम्ही त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला होता. यू ट्राईड टू किल हिम. यस, इन अवर व्हिलेज व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर. आणि तो म्हणाला की हो, आमच्या गावामध्ये मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा मी तरुण होतो, काहीसा मूर्खपणा माझ्या अंगामध्ये होता. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. एका दिवशी आम्ही जुगार खेळलो, भयंकर भांडणं केली आणि त्यानंतर मद्यपानही केलं, भांडणं केली. व्हाय थिंक ऑफ इट नाव. जाऊ दे ना, त्याचा आता कशाला विचार करायचा. टाईम टू स्लीप, झोपायची वेळ झाली आहे असं जांभई देत ही सेड यॉर्निंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द प्युअल. आणि त्याने खाटेवर स्वतःचं अंग टेकवलं. आज आपण ॲन ॲस्ट्रॉलजर्स डे, एका ज्योतिषाचा दिवस, हा पाठ शिकलो आहोत. RK नारायण यांचा ॲन ॲस्ट्रॉलजर्स डे हा पाठ आपण शिकला. आता आपण या पाठातील ब्रेन स्टॉर्मिंग, बुद्धिमंथन या भागाकडे वळूया. गिवन बिलो आर सम डिस्क्रिप्शन्स, डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड फाइंड आउट वन वर्ड फॉर ईच ऑफ देम. ॲन एक्झाम्पल इज गिवन फॉर यू. आता इथं आपल्याला काही संज्ञा दिलेल्या आहेत, त्यासाठी आपल्याला एक शब्द द्यायचा आहे, पर्यायी शब्द. एक आपल्याला इथं उदाहरण दिलेलं आहे. द सायंटिफिक स्टडी ऑफ युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट इन्क्लुडिंग स्टार्स, प्लॅनेट्स, नेबुले अँड गॅलेक्सीज. तर त्याचं उत्तर आहे ॲस्ट्रॉनॉमी. नेक्स्ट, द स्टडी ऑफ मुवमेंट्स ऑफ प्लॅनेट्स, सन, मून अँड स्टार्स इन द बिलीफ दॅट these movements can have an influence on people's lives. त्याचं उत्तर आहे ॲस्ट्रॉलॉजी. असा एका क्षेत्राचा अभ्यास ज्याच्यामध्ये ग्रह, तारे, सूर्य, चंद्र यांचा प्रभाव माणसाच्या आयुष्यावर पडतो असं शास्त्र म्हणजेच काय, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी. अ प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यात काय घडणार आहे हे सांगणे, त्याला काय म्हणतात, फोरकास्टिंग. सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. मानवी वर्तन व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र, त्याला म्हणतात सायकॉलॉजी, मानसशास्त्र. In the story we are told that the town hall park was a remarkable place in many ways for an astrologer to build his business. Discuss it in group and list the exceptional qualities of the place. या कथेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की टाउन हॉल पार्कचा जो रस्ता आहे तर तो विविध कारणांमुळे प्रसिद्ध होता आणि या कारणामुळेच ज्योतिषाला त्या ठिकाणी आपला व्यवसाय करावासा वाटला. तर ती एक्सेप्शनल क्वालिटीज त्या जागेची काय होती ती आपल्याला इथे या ठिकाणी लिस्ट करायची आहे. एक दिलेलं आहे आपल्याला, अ सर्जिंग क्राऊड. त्या रस्त्यावर नेहमी गर्दी असायची, गजबजलेला रस्ता असायचा. सेकंड आहे नॅरो रोड, अरुंद रस्ता. थर्ड आहे व्हरायटी ऑफ ट्रेड्स, त्या ठिकाणी विविध व्यवसाय करणारे लोक होते. शॉप लाईट्स, वेगवेगळे व्यावसायिक दिव्याच्या, मशालीच्या किंवा बत्तीच्या उजेडामध्ये आपला व्यवसाय करायचे. गॅस लाईट्स, क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. अशी ही वेगवेगळी कारणं होती की ज्या कारणामुळे तो रस्ता गजबजलेला होता. द ॲस्ट्रॉलॉजर नेव्हर ओपन्ड हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. डिस्कस द रिझन्स बिहाइंड हिज ॲक्ट. तो जो ज्योतिषी आहे 10 मिनिटापर्यंत काहीही बोलायचं नाही. आपल्या ग्राहकाचं सर्व 10 मिनिटापर्यंत
तो ऐकून घ्यायचा. तर मग याच्या मागं काय कारण होतं, नेमकं कोणतं कारण होतं की तो 10 मिनिटापर्यंत बोलायचा नाही. The astrologer never opened his mouth till the author had spoken for at least 10 minutes. The reason behind this act was that within that 10 minutes conversation, the astrologer would get enough stuff for a dozen answers and advice. तो 10 मिनिटापर्यंत तोंड का उघडायचा नाही, कारण त्या 10 मिनिटापर्यंत, त्या 10 मिनिटाच्या संवादातून त्या ग्राहकाला काय सांगायचं आहे, काय सांगावं लागेल याचे उत्तर तो नोंदवून घ्यायचा. द ॲस्ट्रॉलॉजर हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. त्या ज्योतिषाला ज्या मानवी समस्या आहेत, माणसाला समाजात भेडसावणाऱ्या समस्या, ते म्हणजे लग्न, पैसा आणि नातेसंबंधातील समस्या, या समस्या त्यातून तो जाणून घ्यायचा. Long practice had sharpened his perception. Within 10 minutes he understood what was wrong. आणि दीर्घ सरावामधून त्याने ही कला आत्मसात केली होती. 10 मिनिटामध्ये या माणसाचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हे त्याला समजून जायचं, म्हणून तो 10 मिनिटापर्यंत आपलं तोंड उघडायचं नाही. म्हणजेच काय, ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. लोकांचा चेहरा तो उत्तम प्रकारे वाचू शकत होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. He had working analysis of mankind troubles. He would get enough stuff for dozen answers and advices. तर या वेगळ्या कारणामुळं तो 10 मिनिटापर्यंत बोलायचा नाही. The tactics used by the astrologer to earn his wages are. ज्योतिषाकडून पैसे कमवण्यासाठी कोणकोणत्या क्लुप्त्या वापरल्या जायच्या. एक क्लुप्ती आपल्याला सांगितली, ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स. मानवी समस्यांचं तो विश्लेषण करायचा. आता दुसरी काय आहे, नेवर ओपन्ड हिज माउथ टिल द ऑथर हॅड स्पोकन, प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ, गेज्ड ॲट द पाम ऑफ द कस्टमर्स. सो दीज वेर द टॅक्टिक्स युज्ड बाय द ॲस्ट्रॉलॉजर. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स अपीअरन्स हेल्प्स टू क्रिएट अन इम्प्रेशन ऑन हिज क्लायंट्स. त्या ज्योतिषाचं जे बाह्य वर्तन आहे, बाह्य दिसणं आहे, तर ते ग्राहकांना कसं आकर्षित करायचं हे त्याची काही कारणं आपल्याला सांगायची. एक कारण आपल्याला दिले, द टर्बन ऑन हिज हेड, त्याच्या डोक्यावर असलेला फेटा. मग दुसरी काय कारणं आहेत, हिज फोरहेड वॉज ब्राईट अँड सेक्रेड ॲश अँड वर्मिलियन. त्याच्या कपाळावर तेजस्वी आणि त्याचबरोबर विभूती आणि अष्टगंध हे सर्व लावलेलं असायचं. हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याच्या डोळ्यातील चमक सुद्धा ग्राहकांना आकर्षित करायची. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबल एन्चॅन्टेड बाय देअर पोझिशन प्लेस्ड. त्याच्या डोळ्यात असलेलं तेज, त्या डोळ्यातील शक्ती ही या सर्व बाह्य वर्तनातून, या कारणामुळं त्याचे ग्राहक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. खालील विधाने वाचून आपल्याला योग्य विधान निवडायचे. द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वुड. ज्योतिषाने सांगितलं की गुरु नायकने त्याचं गाव पुन्हा सोडलं तर काय होईल, फेस डेंजर. त्यानं पुन्हा गाव जर सोडलं तर काय होईल, त्याला धोका होईल. ही विल फेस डेंजर, सेकंड ऑप्शन आहे. अकॉर्डिंग टू द नरेटर, द ॲस्ट्रॉलॉजर सक्सेस इन हिज प्रोफेशन इज प्रायमरी ड्यू टू. लेखकाच्या मतानुसार ज्योतिषाचं यश, त्याच्या व्यवसायातील यश कशामुळं आहे, या चारपैकी लक, द बार्गेन्स ही ड्राईव्ज, हिज अपिअरन्स, हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. तर या चारीपैकी योग्य पर्याय कोणता आहे, हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. लोकांना समजून घेण्याचं ज्ञान, यामुळे तो यशस्वी आहे. द स्टोरी सजेस्ट दॅट द ॲस्ट्रॉलॉजर्स कॉमेंट्स अँड ऑब्झर्वेशन्स प्लीज पीपल. या कथेतून आपल्याला कळतं की ज्योतिषाच्या प्रतिक्रिया आणि त्याचं निरीक्षण यातून तो लोकांना आनंद द्यायचा. तर या चारीपैकी नेमकं कारण काय आहे, नेमकं कारण आहे प्रूव्हिंग ॲज टाइम पासेस टू हॅव बीन ट्रू. दुसरं कारण
Guru Nayak consults the astrologer because he wants to. त्याच्याकडे आला होता, ज्योतिषाकडे आला होता. का आला होता? या चारीपैकी रिझन आहे गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. हे त्याचं उत्तर आहे. गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हु ट्राईड टू किल हिम. ज्या माणसाने गुरु नायकला मारण्याचा प्रयत्न केला होता त्याचा तो शोध का घेत होता? टू टेक रिवेंज. त्याला त्याचा बदला घ्यायचा होता. फर्स्ट ऑप्शन. रिएक्शन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट शी. ज्योतिषाच्या पत्नीची प्रतिक्रिया, त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिने काय प्रतिक्रिया व्यक्त केली? या चारीपैकी पर्याय कोणता आहे? ही हॅज बीन वरीड अबाउट हिज सेफ्टी. त्याला स्वतःच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाटत होती. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड आउट ट्रू अँड false sentences. Correct the false sentences. The astrologer gave a correct prediction to the client about his past and he was stabbed, thrown into the well and left for dead. True. The astrologer gave a correct prediction to the client about his past because he was the person who tried to kill him. When the astrologer came to know that the man whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. True. When the astrologer came to know that the man whom he killed was alive, the load from his mind that he was murdered a person has gone and he felt very relaxed that day and slept peacefully. The astrologer tried to back out of the deal and talked about the client's past. False. चूक आहे. The astrologer was very frightened by the two strangers who would know the reality about the astrologer that he is not perfect astrologer. That was the reason he tried to back out of the deal. He was even changed with interest and was threatened to return to all the money for his answers were not correct. The astrologer rescued himself from Guru Nayak's revenge. ज्योतिषाने स्वतःचा गुरु नायकच्या बदल्यातून सुटका करून घेतली होती. ट्रू. खरं आहे. द ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यूड हिमसेल्फ फ्रॉम गुरु नायक्स रिवेंज बाय प्रोव्हाइडिंग हिम विथ द ॲडवाइस टू रिटर्न टू बॅक हिज विलेज एज द पर्सन इज लुकिंग फॉर हिज डेड ऑलरेडी, नॉट टू वेस्ट हिज टाइम अँड लिव्ह or else he will face danger. The moral of the story is that we must be responsible about what we have done and should not run away from our mistakes. True. We should accept our mistakes and try to solve the problems rather running away from them, leaving behind our loved ones.